नमस्कार मंडळी, महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी आज मुंबईमधील आझाद मैदानामध्ये पार पडलाय। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे। बघा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। राज्यपाल CP राधाकृष्ण यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। फडणवीसांची ही राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची तिसरी वेळ आहे। यावेळी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली। या शपथविधी कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। या शपथविधी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका अनेकांना देण्यात आली होती। यात गायक, अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती, राष्ट्रीय पातळीवरचे नेते, क्रीडा क्षेत्रातील मोठे चेहरे तसेच देशभरातील नामांकित व्यक्तींचा समावेश होता। गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते आणि अनेक मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांनी आजच्या या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली आहे। पंतप्रधान मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, JP नड्डा यांच्याशिवाय भाजप आणि NDA शासित राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह 2000 VIPंना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते। शपथविधीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या आई सरिता फडणवीस यांना शपथविधीला जाण्यापूर्वी त्यांना घरी टिळक लावून आशीर्वाद दिला। देवेंद्र फडणवीस 2014 ते 2019 या काळात पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले। 2019 मध्ये ते अजित पवारांच्या मदतीने मुख्यमंत्री झाले, पण 2 दिवसात त्यांना राजीनामा द्यावा लागला। गेल्या वेळी ते एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते। अजित पवार यांनी 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। आजच्या शपथविधीनंतर महायुतीची बैठक होणार आहे। पुढील रणनीती आणि मंत्रिमंडळ स्थापनेवर चर्चा केली जाईल। 5 ते 7 डिसेंबर दरम्यान राज्याचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे। शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती आहे। यावर केंद्र सरकारचा महाराष्ट्राच्या नव्या सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे दिसून येते। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आज महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे।